तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत अगदी सिंपल अशी रेसिपी शेअर करते जी बऱ्यापैकी सगळ्यांच्या आवडीची असते। दुपारच्या जेवणामध्ये जर तुम्हाला काहीतरी सिंपल बनवायचं असेल पण चटपटीत, तर हा मेनू तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर इथे मी भाजीपाला आणला होता, म्हटलं सर्वात आधी तो व्यवस्थित जागेवरती लावूया, मग रेसिपीला सुरुवात करूया। तर रात्रीच मी राजमा असतात ना फ्रेशवाले, ते निवडून ठेवले होते, फ्रीजमध्ये ठेवले होते, म्हणजे ते असे फ्रेश राहतात। आता आपण मस्त असे राजमा बनवतोय, अगदी सिंपल साध्या पद्धतीमध्ये। तर सगळ्यात आधी राजमा आहेत ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेत, म्हणजे काही त्याला घाण वगैरे लागली असेल, अळी वगैरे असेल तर ती निघून जाते। व्यवस्थित धुवून 15 मिनिटासाठी याला छान निथळवायचं आहे आणि मग आपल्याला याला कुकरला लावून घ्यायचं आहे, कारण राजमा बऱ्यापैकी शिजायला कठीण असतात, त्यामुळे मी ते कुकरलाच लावून घेते। जर फार वेळ असेल ना तर तुम्ही याला ओपनली शिजवलात तरी चालेल। इथे 1.5 ग्लाससारखं पाणी घातलं आहे मी, आणि सिंपली जेव्हा आपण राजमा बनवतो तर प्लेनच बनवले जातात, पण इथे मी बटाटे ॲड केलेत, पूर्णपणे ऑप्शनल आहेत, आवडीचा प्रश्न आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही वापरू शकता। चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण लावून आपल्याला याला मीडियम गॅसवरती 3 शिट्या करायच्या आहेत। 3 शिट्यांमध्ये इनफ होऊन जातं, कारण हे अगदी कोवळे ताजेवाले राजमा होते। 3 शिट्यांमध्ये अगदी परफेक्ट शिजले जातात। एक साईडला कुकर होतोय, तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी लागणारी सगळी तयारी करून घेऊया। तिथे मी फ्रेश असे छोट्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत, छान पिकलेले घ्यायचे, म्हणजे ग्रेव्ही छान होते। आणि याला रफली कट करून घेतले, कारण मस्त असं याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत आपण। तुम्हाला हवं तर तुम्ही यातील बिया काढलात ना तरी चालेल। आता छान याला कट करून घेतलं आणि मिक्सरमधून फिरवून घेतले, जसं आपण टोमॅटोची प्युरी करून घेतोय ना, अगदी तशीच 2 कांद्याची सुद्धा प्युरी करून घ्यायची, म्हणजे ग्रेव्ही आहे ती अगदी रिच बनते। तिथे सगळी तयारी झालेली आहे, टोमॅटोची आणि कांद्याची मस्त अशी प्युरी करून घेतलेली आहे मी, बघू शकता मस्त फाईन पेस्ट झाले। सोबतच आलं आणि लसूणची पेस्ट, थोडी हिरवी मिरची कट करून घेतली, कोथिंबीर आणि काही खडे मसाले, चक्रफूल, दालचिनी, लवंग, मिरी आणि तेजपत्ता। सोबतच काही आपल्याला ड्राय मसाले घ्यायचे आहेत, म्हणजे लाल मिरची, हळद पावडर, धने पावडर आणि मीठ। आता ही सगळी आपली तयारी झालेली आहे, तर चला आपण फोडणी द्यायला घेऊया। इथे प्लेन आकाराचं पॅन घेतलेलं आहे मी, छान असं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घालायचं आहे। तेलही छान गरम होऊ द्यायचं आणि अगदी जरासं जिरं फोडणीसाठी घालायचं आहे। छान जिरं फुललं की जे आपण खडे मसाले काढले होते ना ते ॲड करायचे आहेत, सोबतच जी मिरची कट करून ठेवली होती ती घालायची आहे, याने मस्त स्पायसी होते ग्रेव्ही। जर तुम्हाला खूप तिखट खायची सवय नसेल ना तर तुम्ही ही स्किप केलात तरी चालेल। छान असं परतून घेतलं की आपल्याला याच्यामध्ये कांद्याची जी पेस्ट तयार करून ठेवली होती ना ती घालायची। हवं तर कांदा बारीक चिरून घातलात ना तरी चालेल, पण ग्रेव्हीला असा रिचनेस येण्यासाठी नक्की तुम्ही याला मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या, अगदी सहज पेस्ट होते। छान असं हलकं परतून घेतलं की आलं आणि लसूणची जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ना ती याच्यामध्ये घालायची, अगदी चमचाभर। आता मात्र बारीक गॅसवरती चांगलं याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे आलं लसूण आहे ना त्याचा कच्चेपणा पूर्ण मोडला गेला पाहिजे आणि कांदा आहे तो हलका ब्राऊन झाला पाहिजे, म्हणजे छान ग्रेव्हीला टेस्ट येते। बघू शकता मस्त असं इथे सगळं मिश्रण परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जे ड्राय मसाले काढून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि तेही छान परतून घ्यायचे, 1-1.5 मिनिट, म्हणजे सगळ्या ग्रेव्हीला कलर खूप छान येतो आणि मसाले आहेत ते सुद्धा तेलावरती छान परतले जातात। सगळे छान मसाले एकजीव झाले की आपल्याला मसाले शिजण्या इतपत इथे पाणी घालायचे, अगदी पाव ग्लास पाणी घातले मी, आणि छान मिक्स करून यातून ऑइल रिलीज होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, नाही तर मसाले आहेत ते कच्चे असे जाणवतात ग्रेव्हीमध्ये। छान ऑइल रिलीज होईपर्यंत याला शिजवून घेतलं आहे मी। आता टोमॅटोची प्युरी जी करून घेतली होती ती घालायची। टोमॅटोची प्युरी ही शिजवणं खूप गरजेचं आहे, नाही तर त्याचा जो आंबटपणा आहे ना तो डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये जाणवतो, त्यामुळे सगळं छान स्टेप बाय स्टेप शिजवून घेणं खूप गरजेचं आहे। बघू शकता टोमॅटोची प्युरी मस्त मिक्स झाले सगळ्या मसाल्यांमध्ये। आता आपल्याला याला झाकण ठेवून मस्त अगदी 7 ते 8 मिनिटासाठी याला शिजवून घ्यायचं आहे, अगदी बारीक गॅसवरती, म्हणजे मस्त ग्रेव्ही अशी टेस्टी होते। इकडे कुकरसुद्धा आपला झाला होता, छान शांत झाल्यानंतर आपण याला ओपन करायचं आणि एकदा राजमा चेक करायचं आहे, अगदी सॉफ्ट शिजला गेला पाहिजे। जरा जरी तुम्हाला घट्ट वाटत असेल ना तर पुन्हा तुम्ही 1 शिट्टी करून घेतलात तरी चालेल। बटाटेही आपले मस्त शिजले गेले होते, बटाटे पूर्णपणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता। छान बटाटे गार झाल्यानंतर मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत, तुम्हाला हवं तर ह्याच्या तुम्ही बारीक बारीक फोडी केलात ना तरी चालेल, पण मी अशा रफली मॅश करून घालणार आहे, म्हणजे ग्रेव्हीमध्ये छान लागतात ते।
इकडे ग्रेव्ही झाली होती, बघू शकता वरती तेल असं तरंगत आलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही मस्त शिजली गेलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी राजमा घातलेत आणि छान मिक्स करून घेतलं. सोबतच जे आपण बटाटे उकडून घेतले होते ना, ते सुद्धा याच्यामध्ये घातलेले आहेत. खूप छान लागतात. एकदा राजमामध्ये बटाटा घालून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून आपल्याला याला शिजवायचं आहे. म्हणजे बटाट्यांमध्ये आणि राजम्यामध्ये पूर्ण ग्रेव्हीची टेस्ट आहे ती जाते आणि एकदम भाजी आहे ती आपली मिळून येते. त्यासाठी इथे कवर करून मी अगदी 3 ते 4 मिनटं शिजवलं होतं आणि बघू शकता अगदी परफेक्ट थिकनेसमध्ये ही आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही याला भातासोबत किंवा चपातीसोबत कसंही खाऊ शकता. खूप छान लागतं. लास्टला आपल्याला याच्यामध्ये चव वाढवण्यासाठी थोडासा गरम मसाला, कस्तुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी कमी वेळामध्ये बनणारी ही राजमाची भाजी जशी अगदी धाब्यामध्ये मिळते ना, तशी बनवून तयार झालेली आहे. नक्की एकदा ट्राय करा. मी याला जिरा राईससोबत सर्व केलं आहे. अगदी मस्त कॉम्बिनेशन लागतं. तुम्हाला हवं तर तुम्ही चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता हिला. अगदी चवीला मस्त होते. नक्की ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि खूप कमी वेळा असं होतं की दोघंही आम्ही एकत्र असतो दुपारच्या जेवणाला. तर एकटं जेवण्यापेक्षा कोणतरी सोबत असेल ना, तर 2 घास जास्तीचे जातात. हे म्हणणं तुम्हाला पटलं का? मला नक्की कमेंट करून सांगा. छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. खा प्या मजा करा. पुन्हा भेटू. बाय बाय.